खोडद तालुका जुन्नर येथील माळीमाळा शिवारात सोमवार दिनांक 14 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली। असे असले तरी या बिबट्याच्या मादीबरोबर येथे वावरत असलेल्या तिच्या 2 बछड्यांना मात्र आईविना पोरके राहावे लागत आहे। दरम्यान पकडलेली बिबट्याची मादी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जवळपास सोडू नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। याबाबत येथील ग्रामस्थ सचिन काफरे, अमोल शिंदे यांनी सांगितले की आमच्या भागात पाळीव प्राण्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या हल्ले करत आहे। अंगणात मुलं खेळत असताना आमची कोंबडी बिबट्याने आमच्या डोळ्यासमोर आपल्या जबड्यात पकडून नेली, असेही काफरे यांनी सांगितले। दरम्यान वनक्षेत्रपाल ठोकळे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही। येथील वनरक्षक विशाल गुंड यांनी सांगितले की सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे यांनी सांगितले की बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली। येथे अंध व्यक्ती राहत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी या बिबट्याला तात्काळ पकडावे अशी मागणी केली होती। त्यानुसार काही दिवसांपूर्वी येथे पिंजरा लावला व त्यात 4 ते 5 वर्षाची बिबट्याची मादी जेरबंद झाली। या बिबट्याला माणिकडो येथील बिबट निवारा केंद्रामध्ये दाखल करण्यात आले असून पुढील उपचार त्याच्यावर करण्यात येतील।